Hello everyone. In previous lecture we had discussed about trade, classification of trade. Trade means buying and selling of goods and services. It means exchange. I had given different examples also. We had studied classification of trade. It is divided into domestic trade and international trade. Domestic trade is also called as internal trade or home trade. Okay, means it occurs within the boundaries of country only. means जे काही हे होतं गुड्स ज्या आहेत त्यांचा जो व्यापार आहे म्हणजे बाईंग अँड सेलिंग इज डन विदिन द बाउंड्रीज ऑफ द कंट्री ओनली. इन दॅट वी हॅड डिस्कस होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड. Then we had discussed international trade. It is also called as foreign trade or external trade when the goods or services are exchanged between two or more than two countries. Then it is known as foreign trade. Means दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये जेव्हा व्यापार हा केला जातो त्याला इंटरनॅशनल ट्रेड बोलतात, फॉरेन ट्रेड बोलतात और एक्सचेंज ट्रेड बोलतात. So in that we had studied classification, import trade, export trade and intra-port trade. Okay, this in detail we had studied it. What is import trade means when the trader brings the goods from foreign countries to his own country, it is known as import trade. म्हणजे when India brings goods from Japan, USA, it's called import trade. This international trade is very advantageous for the development of the nation. Okay, so goods are available at all times. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे एक इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये. इफ person from America, if he wants to eat apples, okay, apples are these are the locality of the काश्मीर. ओके, काश्मीरमध्ये ॲपलचं काय होतं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे त्याचं ट्रेडिंग होतं, मोठ्या प्रमाणात तिथे ॲपल्स आहेत ती प्रोड्यूस होतात बरोबर. सो अमेरिकेतल्या पर्सनला वाटलं जर ॲपल खायचं आहे तर सो त्याला इंडियामध्ये यावं लागेल काय, पर इंडियामध्ये त्याला काश्मीरला यावं लागेल का, तर नाही. ओके, सो मीन्स विथ दिस एक्सपोर्ट ट्रेड मग इंडिया काय करेल, हे जे गुड्स आहेत आपल्या कंट्रीमधले सो ते कुठे पाठवेल, इंडिया USA पाठवेल, इंडिया तिकडे काय करेल एक्सपोर्ट करेल. दॅट मीन्स दिस एक्सपोर्ट ट्रेड. ओके, अँड इंट्रीपोर्ट ट्रेड म्हणजे काय तर रीएक्सपोर्ट ट्रेड बोलतात त्याला. म्हणजे एखाद्या कंट्रीमधून आणलं, मी त्याच्यामध्ये एक्झाम्पल कसलं दिलं होतं, इंडिया ब्रिंग्स रबर फ्रॉम थायलंड अँड एक्सपोर्ट टू जपान. इंडिया आहे ते थायलंडकडून रबर घेतो आणि ते आपल्या त्याच्यामध्ये काही प्रॉफिट ॲड करून तो काय करतो इंडिया जपानला विकतो, त्याला इंट्रीपोर्ट ट्रेड असं बोलतात. वी हॅड डिस्कस दिस ऑल इन डिटेल. आपण हे सगळं डिटेलमध्ये बघितलं होतं लास्ट लेक्चरला. सो इन दिस लेक्चर वी हॅव टू स्टडी एड्स टू ट्रेड और त्यालाच काय बोलतात फंक्शन्स आहेत ही कॉमर्सची और ब्रँचेस ऑफ कॉमर्स. ही जी आहेत दीज आर द व्हेरियस ब्रँचेस ऑफ कॉमर्स आर गिवन बिलो. हे जे काही दिलेले आहेत एकूण टोटल 6 ब्रँचेस आर देअर. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ह्याच्याशिवाय व्यापार जो आहे हा पुढे होऊच शकत नाही. व्यापार करणं हे व्यापार करण्यासाठी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इट्स व्हेरी इसेन्शियल. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल एक दिलं होतं स्टार्टिंग लेक्चरमध्ये. फार्मर काय करतो, पोटॅटो तो म्हणजे पोटॅटो ही सॉ दॅट पोटॅटो, सो दॅट पोटॅटोचं पीक घेतो ते. सो पोटॅटोमधून त्याला एवढं वाटत नाही, त्याला एवढं काही प्रॉफिट भेटत नाही. सो ही स्टार्ट टू थिंक जर बाकीचे जर सगळे लोक एवढं पोटॅटो चिप्स प्रोडक्शन करतात तर वाय शुड म्हणजे मी का वाय शुड आय नॉट, सो तो मी का नाही करू नये. सो तो फार्मर काय करतो पोटॅटोचं प्रोडक्शन करायला काय करतो तो स्टार्ट करतो, पोटॅटो चिप्स तो बनवतो बरोबर. इथपर्यंत ठीक आहे. बट त्याचा जसा बिझनेस वाढत जाईल लार्ज स्केलवरती त्याला मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल. ओके, सो मग त्याच्यासाठी ह्याच्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत ना नंतरच्या. सो तो त्याचं प्रोडक्शन करेल बरोबर. बट आता त्याला काय लागेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं म्हटल्यावरती त्याला ऑब्वियसली बँकेकडून लोन काढावं लागेल.
ओके. सो म्हणजे ती मशिनरी आणायची, थोडे त्याला सम वर्कर्स आफ्टर सम पिरियड त्याला जसा जसा बिझनेस त्याचा मोठा होईल तसं त्याला वर्कर्स अपॉइंट करावे लागतील. सो मग ह्या ज्या पुढच्या प्रोसेसेस ज्या आहेत सगळ्या त्या त्या कोण प्रोव्हाइड करतं, तर कॉमर्स प्रोव्हाइड करतं. आता फर्स्ट त्याच्यामधला काय आहे, ट्रान्सपोर्ट आहे. आता ते जो कोण फार्मर आहे बरोबर, त्याने काय केलं, ते म्हणजे चिप्स आहेत, पोटॅटो चिप्स आहेत, ते बनवलं त्याने. ओके. पण ते आता त्याला पाठवायचे, एका ठिकाणाहून दुसऱ्या लांब ठिकाणी पाठवायचे त्याला ते चिप्स आहेत. फॉर एक्झाम्पल रत्नागिरीमध्ये त्याने काय केलं, बनवलं ते चिप्स. सो त्याला ते चिप्स कुठे पाठवायचे, सिंधुदुर्गला पाठवायचे. तर तो आता कसे घेऊ देईल सिंधुदुर्गला चिप्स, काय चालत जाणार आहे का ते चिप्सचा बॉक्स घेऊन, काय बॉक्सेस असतील, किंवा सायकलने जाणार आहे का तो, तर नाही. सो त्याला त्याच्यासाठी व्हेइकल, ट्रक वगैरे जे काय आहे, टेम्पो, ते व्हेइकल त्याला त्याच्यासाठी अरेंज करावं लागेल. सो ही फॅसिलिटी जी आहे ट्रान्सपोर्टची, ती त्याला कोण देतं, कॉमर्स देतं. जे काय असतात गुड्स कॅरियर्स असतात, तुम्ही ट्रकवर वगैरे नावं बघितली असतील, गुड्स कॅरियर. सो मग हे जे काय असतात डिफरंट ट्रान्सपोर्ट, आता आपल्या इथे फेमस एक तावडे ट्रान्सपोर्ट इज फेमस इन दिसवर कोल्हापूर रत्नागिरी रिजन. डिफरंट ट्रान्सपोर्ट आर देर, अमॉंग दॅट तावडे ट्रान्सपोर्ट इज फेमस आहे तावडे ट्रान्सपोर्ट आपल्या इथे. सो त्यांच्याकडे ते तावडे ट्रान्सपोर्टकडे आणि त्यांचा जो काही ट्रक, टेम्पो जो काही असेल, मोठे ट्रक्स असतात ते खूप मोठे. सो त्यांच्याकडे ते बॉक्सेस काय जे असतील, 5 बॉक्सेस असतील, मोठे 5 बॉक्सेस, ते त्यांच्याकडे द्यायचं. सो ट्रान्सपोर्टचे काही जे चार्जेस असतील ते त्यांच्याकडे द्यायचे. अँड सो ते पीपल काय करतात, ते कोल्हापूरला किंवा सिंधुदुर्ग कुठे असेल तिथे ते काय करतात, ट्रान्सपोर्ट तो करतात. तो माल जिथे कुठे ज्या दुकानदाराला हवा आहे, रिटेलरला कुठच्या हवा आहे, किंवा कुठच्या होलसेलरला हवा आहे. होलसेलर म्हणजे परवा काय सांगितलं, घाऊक विक्रेते. सो त्यांना ते तो माल काय करतात, देतात बरोबर. मग हे कुणाचं आलं, तर हे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ज्या असतात. सो म्हणजे ह्या ज्या सगळ्या ज्या आहेत ह्या काय सर्व्हिसेस आहेत. ओके. व्यापारासाठी केलेल्या ह्या काय सर्व्हिसेस आहेत. देन नेक्स्ट जो आहे तो वेअर हाऊसिंग आहे. आता वेअर हाऊसिंगमध्ये काय केलं, वेअर हाऊसिंग म्हणजे काय, तर गोदाम त्याला बोलतात, गोदाम, स्टोरेज बोलतात त्याला. आता शेतकरी म्हणजे तो जो कोणी फार्मर आहे, ओके, शेतकरी आता नाही म्हणता येणार, आता तो बिझनेस करतोय बरोबर. ही इज अ बिझनेसमन, तो बिझनेसमन झाला. सो आता तो मोठ्या प्रमाणात काय करतोय, प्रोडक्शन त्याचं करतोय, चिप्स बनवतोय. बट आता त्याला प्रश्न येईल की आता भरपूर डिमांड मार्केटमध्ये वाढत जाते, त्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन करतोय. बट आता हे सगळं ठेवायचं कुठे बरोबर. मग ती स्टोरेजची फॅसिलिटी आहे ती त्याला वेअर हाऊस जे आहे ते देतात. डिफरंट टाईप्सचे जे वेअर हाऊसेस असतात ते आपल्याला इन डिटेल बघायचे आहेत. सो ही फॅसिलिटी जी आहे माल ठेवायची ती वेअर हाऊस प्रोव्हाइड करतं. आता नेक्स्ट आहे ते बँकिंग. आता तो जो कोणी बिझनेसमॅन आहे, शेतकरी जो आहे बरोबर, तर त्याला आता लोन काढावं लागेल. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बिझनेस करायचा आहे, एवढं ट्रान्सपोर्ट करायचं आहे, जे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं आहे, सो त्याला काही मशीन्स घ्यावी लागतील, काही इक्विपमेंट्स घ्यावी लागतील. ओके. सो मग त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल, लोनची गरज आहे. सो ह्या लोनच्या फॅसिलिटीज आहेत आणि अदर्सच्या फॅसिलिटीज आहेत ज्या काय आहेत, ओव्हरड्राफ्ट आहे, क्रेडिट आहे, ते आपल्याला तो बँकिंग जेव्हा आपण शिकू तेव्हा ते बघायचं आहे. सो त्या फॅसिलिटीज आहेत त्या कोण प्रोव्हाइड करतं, तर कॉमर्स प्रोव्हाइड करतं थ्रू बँकिंग. ओके. सो मीन्स फायनान्सचा जो प्रॉब्लेम असतो तो सॉल्व करते, बँकिंग आहे ते सॉल्व करते फायनान्सचा प्रॉब्लेम. देन नेक्स्ट इज इन्शुरन्स. इन्शुरन्स रिमूव्ह काय करते, जो रिस्क जे काही धोके येतात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करते रिस्क. आता फॉर एक्झाम्पल ते जे पोटॅटो चिप्स आहेत, पोटॅटो चिप्सचे बॉक्स आहेत, ओके, ट्रान्सपोर्टने ते फ्रॉम रत्नागिरी टू सिंधुदुर्ग जातात. ओके. सो जर मध्ये त्यांचं काय झालं, मध्ये जर फॉर दॅट ट्रक म्हणजे जो ट्रक विच इज कॅरिंग गुड, सो त्या ट्रकचं जर काही ॲक्सिडेंट झाला, मध्ये काही आग लागली त्या ट्रकला, सो त्या नुकसान कोणाचं आहे, त्या फार्मरचं नुकसान आहे. ओके. त्या ट्रकला जर काय झालं तर सो मग त्याची जे काही नुकसान होईल त्याचं ते कोण भरून देतं, तर इन्शुरन्स कंपनी जी आहे ते नुकसान आहे ते भरून देतं. मीन्स जो काही आता तो समजा माल आहे, फार्मर तो म्हणजे तो बिझनेसमन आहे, त्याने पोटॅटोचं प्रोडक्शन केलं आहे बरोबर, पोटॅटो चिप्सचं. सो
ते होलसेलर ज्या होलसेलरकडे पाठवतोय किंवा ज्या रिटेलरकडे तो पाठवतोय त्या रिटेलरना ते भरावं लागणार नाही किंवा होलसेलरला पण भरावं लागणार नाही आणि ते फार्मरला पण भरावं लागत नाही. ती जी इन्शुरन्स कंपनी जी असते ती ॲट अ टाईम जे काही नुकसान झालेलं आहे ते काय करते, भरून देते. दॅट मीन्स इन्शुरन्स. देन नेक्स्ट आहे ते इज पॅकेजिंग. पॅकेजिंग मीन्स वॉट, प्रॉपर पॅकेजिंग मीन्स तो जो काही आतमधला प्रॉडक्ट आहे तो स्पॉईल होता कामा नाही आहे. सो ते त्याच्यासाठी काय करावं लागतं, पॅकेजिंग हे प्रॉपर करावं लागतं. बिकॉज फॉर ट्रान्सपोर्ट, स्टोरेज, डिस्प्ले अँड यूज. सो प्रॉपर पॅकेजिंग जे आहे ते काय करावं लागतं. सो मग तो जो कोणी आता ज्याने त्या फार्मरने पोटॅटो चिप्स बनवले सो त्याला ते प्रॉपरली पॅक करावे लागतील. एअर असतं त्या ह्याच्यामध्ये, चिप्स असतात प्लस एअर असते. सो त्याला खूप डिमांड असतं मार्केटमध्ये. सो त्याला ते काय करावं लागेल, ते व्यवस्थित पॅक करावं लागेल की जेणेकरून स्पॉइलेज होणार नाही आतमधल्या मटेरियलचं. देन नेक्स्ट इज ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. Listen the difference between this advertising and publicity. These both are same, these are interrelated, but see, advertising means what? If suppose Vivo mobile it comes in the market, विवोचा मोबाईल मार्केटमध्ये आलेला आहे, ओके, पण त्याची जर ॲडव्हर्टाईज केली तरच तो लोकांना सगळ्या समजेल ना हा विवोचा मोबाईल मार्केटमध्ये आला आहे. सॅमसंग मोबाईल, ओके, सॅमसंगचे मोबाईल जेव्हा म्हणजे बिफोर 10 years ॲगो जेव्हा नवीन सॅमसंगचे मोबाईल्स मार्केटमध्ये येत होते, दर आठवड्याला नवीन मोबाईल सॅमसंगचे येत होते विथ न्यू टेक्नॉलॉजी, विथ दॅट स्क्रीन टच अँड मेनी अदर टेक्नॉलॉजी, फ्रंट कॅमेरा असे येत होते. दॅट टाईम आमिर खान ते म्हणजे आमिर खान ॲड करायचा प्रत्येक मोबाईल जसे नवीन येतील त्याची. तेव्हा नोकियाचे मोबाईल्स जे आहेत ते काय केले, मग मागे पडत गेले हळूहळू सॅमसंगचे जसे मोबाईल येत गेले. सो सॅमसंगने काय केलं तेव्हा खूप ॲडव्हर्टायझिंग केली. सो मग सॅमसंगला काय आलं, एक मार्केटमध्ये नाव आलं. असं विवोचा मोबाईल आला आहे मार्केटमध्ये, बट ॲडव्हर्टाईज झाली त्याची तर सगळ्या लोकांपर्यंत कळेल ना हे विवोचा मोबाईल मार्केटमध्ये आला आहे. सो असे ॲडव्हर्टायझिंगचे काय असतात, भरपूर असे मोड्स असतात. म्हणजे टी व्ही थ्रू टी व्ही असतं, पॅम्पलेट्स असतात किंवा जे कटआउट्स वगैरे असतात, मोठे मोठे होर्डिंग्स जे असतात ते असतात. ते अशा प्रकारे ॲडव्हर्टायझिंग केलं जाते. आणि पब्लिसिटी म्हणजे काय, तर पब्लिसिटी ही आपोआप होते. फॉर एक्झाम्पल मी ह्याची विवोच्या मोबाईलची ॲडव्हर्टायझिंग बघितली, मी विवोचा मोबाईल घेतला आणि मी म्हटलं विवोचा मोबाईल हा खूप चांगला आहे, एक मस्त आहे, त्याला क्लिॲरिटी पण छान आहे त्याच्या कॅमेराला, ओके, आणि त्याची खूप चांगलं आहे म्हणजे इंटरनल मेमरी अँड ऑल हे इट्स व्हेरी गुड आहे. सो मी ते माझ्या दुसऱ्या कलिग्सना सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं की हा विवोचा मोबाईल मस्त आला आहे मार्केटमध्ये, मस्त आहे तो. सो ती त्याची काय झाली, पब्लिसिटी झाली. पब्लिसिटी ही काय असते, आपोआप होत असते. अंडरस्टूड व्हॉट इज ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. सो दीज आर द व्हेरियस फंक्शन्स ऑफ द कॉमर्स. ही कॉमर्सची फंक्शन आहे की ज्याच्यामुळे व्यापार करणं, ट्रेडिंग करणं हे काय होतं तर इझी होतं. नेक्स्ट आता फर्स्ट फंक्शन जे आहे ट्रान्सपोर्टचं ते आपल्याला बघायचं आहे. सो ट्रान्सपोर्ट रिमूव्स काय करते, हिंड्रन्स ऑफ प्लेस, म्हणजे जे प्लेस ठिकाणांमुळे ते जो अडथळा येतो तो ट्रान्सपोर्ट रिमूव्ह करते. फॉर एक्झाम्पल अप्सराची पेन्सिल आहे, ती त्याचा कारखाना कुठे आहे, दिल्लीला ते कारखाना आहे. अप्सरा पेन्सिलची इंडस्ट्री दिल्लीला आहे, ओके. सो आता मला इथे देवरुखला काय पाहिजे, देवरुखला मला अप्सराची पेन्सिल पाहिजे, तर मी तिकडे दिल्लीला जाणार का पेन्सिल आणायला अप्सराची, तर नाही. सो मग काय होईल, थ्रू व्हेकल, एखाद्या व्हेकलने ते अप्सरा पेन्सिल्सचे काय 100 बॉक्स काय जे असतील 1000 बॉक्सेस ते कुठे येतील, ट्रान्सपोर्टने. आता दिल्लीवरून येणार म्हणजे ते आता लाँग रूटने, सो ट्रेन हा रूट प्रेफर्ड आहे. सो ट्रेनमधून ते जे काही 1000 बॉक्सेस असतील ते ट्रेनमधून कुठे येतील, रत्नागिरीला येतील. सो रत्नागिरीच्या होलसेलर तो ते घेईल, बरोबर. मग होलसेलरकडून रिटेलरकडे ते सगळ्या जातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या, ओके. मग मी काय करेन, जे आता देवरुखच्या इथे जर एखादं आहे स्टेशनरीचं दुकान, ओके, सो मी तिथे जाऊन काय करेन, त्या दुकानातून अप्सराची पेन्सिल आहे ती विकत आणेन, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल
आय सेड आसामची टी खूप छान आहे किंवा दार्जिलिंगमधली टी जी आहे ती काय आहे खूप छान आहे. सो तिथे काय होतं, टीची काय असतात, पानं असतात ती, त्याच्यापासून ते पावडर आहे तो तयार करतात, चहा पावडर आहे ते तयार करतात. ओके. सो आता मी कशावरून म्हणते आहे की टी छान आहे आसाममधली, की ती टी जी आहे ती आसामवरून इथे आपल्या इथे येते, बरोबर ना. सो ट्रान्सपोर्ट होते त्याचं आपल्या इथे. आसामवरून ती कुठे येते, देवरुखला येते, रत्नागिरीला येते, ती जी टी पावडर असते ती. सो दॅट आय कॅन से दॅट आसाम टी पावडर खूप छान आहे अँड ऑल. मगाशी जसं मी एक्झाम्पल दिलं, जर USA मधल्या माणसाला जर ॲपल खायचं असेल, ओके, सो ती ॲपल काय होणार, इम्पोर्ट होणार, सॉरी एक्सपोर्ट होणार, म्हणजे आपल्या इंडियातून तिकडे जाणार USA मध्ये, एक्सपोर्ट होणार ती ॲपल. ओके. मग हे सगळं कशाने होणार, तर ट्रान्सपोर्टने, बाय व्हेकलने हे सगळं पॉसिबल होणार. सो ट्रान्सपोर्ट मीन्स वॉट, इट इज द प्रोसेस ऑफ कॅरिंग द गुड्स अँड पर्सन्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके. इट असिस्ट ट्रेड, ते व्यापार कसा करतात, बाय मुव्हिंग गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन, म्हणजे व्यापार कसा केला जातो, गुड्स जे आहेत त्यांची काय होते, मुव्हिंग कसं होतं की जिथे त्या प्रोड्यूस होतात. आता मी सांगितलं आसाम टी पावडर आसाममध्ये होते ती, बरोबर, ते मीन्स इट्स प्लेस ऑफ प्रोडक्शन टू लोकेशन्स वेअर दे आर टू सोल्ड फॉर कन्झम्शन. मग ती आसाममधून कुठे जाणार, सगळीकडे येणार, महाराष्ट्रामध्ये येणार, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये, बिहारमध्ये, अशी सगळीकडे जाणार, जिथे ती लागते सगळीकडेच जाणार ती, बरोबर. मग it assisted by moving goods from the place of its production to locations where they are to be sold for consumption. So that it's म्हणजे it good typeची transport system, well transport system plays a very important role in economic development, social welfare and political integration of any country. For म्हणजे असं जर चांगल्या प्रकारची ट्रान्सपोर्ट सिस्टम असेल तर काय होतं, तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जी आहे, कारण गुड्स ह्या टाईम टू टाईम लोकांना मिळतात, त्याच्यातून व्यापार होतो, त्याच्यातून व्यापारी जे असतात म्हणजे जे ट्रेडर्स असतात, रिटेल ट्रेडर्स असतात, होलसेल ट्रेडर्स असतात, त्याच्यातून त्यांना काय भेटत असतो, नफा भेटत असतो. आणि मेन काय असतं त्याच्यामध्ये की लोकांच्या ज्या गरजा आहेत, ह्युमन वॉन्ट्स आर सॅटिस्फाय, लोकांच्या गरजा आहेत ते काय होत असतात, पूर्ण होत असतात. सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम इज प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल. देन म्हणजे आता लाईक अदर इंडस्ट्रीज, अवर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आर सिच्युएटेड ॲट सिलेक्टिव्ह प्लेसेस. म्हणजे दुसऱ्या इंडस्ट्रीप्रमाणेच आपल्या ज्या फार्मसी कंपन्या ज्या आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे आता GSK आहे, सिप्ला आहे, रॅनबॅक्सी आहे, सॅनोफी आहे, टोरंट आहे, सो मेनी. सो मग ह्या कुठे असतात, तर एक म्हणजे सिलेक्टिव्ह प्लेसेसला असतात त्या, म्हणजे डिपेंडिंग ऑन द अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, लेबर, इझी ट्रान्सपोर्टेशन अँड फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स. म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री अशा ठिकाणी असतात की जिथे काय असेल, एक म्हणजे जिथे रॉ मटेरियल आहे ते काय होईल, म्हणजे लवकरात लवकर अवेलेबल होईल किंवा इझिली अवेलेबल होईल, जवळच्या दुसऱ्या इंडस्ट्रीमधून रॉ मटेरियल अवेलेबल होईल, किंवा लेबर म्हणजे जिथे काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत ते जवळपास तिथे राहणारे असतील, एक 10-15 किलोमीटरच्या एरियामध्ये राहणारे एम्प्लॉईज असतील. सो इझी ट्रान्सपोर्टेशन होईल. आणि जिथे क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत म्हणजे नैसर्गिक वातावरण, ऊन पाऊस वगैरे हे जे आहेत ह्या फेवरेबल असेल, सो तिथेच काय असतात, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ह्या काय असतात. बिकॉज म्हणजे ते प्रोडक्शन झालं, एखादा ड्रग मेडिसिन बनला, सो तो काय गेला पाहिजे कस्टमरपर्यंत शॉर्टेस्ट टाईममध्ये गेला पाहिजे. कारण काही ड्रग्स असतात ते काय होतात, डिटोरिएट होतात, म्हणजे काय होतात, डॅमेज वगैरे होतात. म्हणजे जसा लॉंग टाईमपर्यंत त्याला काय काय ड्रग्ज न असतं. आता इन्सुलिनचे जे प्रिपरेशन्स असतात ना, ह्युमन ॲक्ट्रापेड, ह्युमन मिक्स्टार्ड किंवा ह्युमन पेनफिल वगैरे जे असतात ना, इन्सुलिन डायबेटिक पेशंटना जी लागतात औषधं इन्सुलिनची इंजेक्शन्स वगैरे, सो ती जी इंजेक्शन्स असतात ना ती कंपल्सरी फ्रीजमध्येच ठेवावी लागतात, त्यांना ते टेम्परेचर ते मेंटेन करावं लागतं. सो मग अशा प्रकारचे जे काही मेडिसिन्स असतात ना, सो ती लवकरात लवकर काय केली पाहिजे, कन्झ्युमरपर्यंत गेली पाहिजे. सो दॅट ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुटेबल
transport facility are essential for distribution of drugs, for procuring raw materials, that it should be reach in shortest time to the consumer. कंझ्युमरमध्ये कमीत कमी वेळामध्ये ती गेली पाहिजे. आता ट्रान्सपोर्ट जे आहे ना त्याचे भरपूर मोड्स अवेलेबल आहेत फॉर दिस, म्हणजे मुव्हिंग गुड्स, ड्रग्स, फार्मास्युटिकल. रोड ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे जी आपली व्हेकल्स येतात सगळे, कोणती तर ट्रक, टेम्पो, मोठे जे ट्रक्स असतात, टेम्पो असतात ते. ट्रेन आहे. त्याच्यानंतर एअर म्हणजे विमान ओके, एअरपोर्ट, विमान ओके. रेल्वेज म्हणजे आहे ते सांगितलं मी. सो असे आहेत डिफरंट मोड ट्रान्सपोर्टचे. पण ह्या सगळे जे ट्रान्सपोर्टचे मोड आहेत ना त्याच्यापेक्षा म्हणजे रेल्वे आहे ना, ट्रेन इज कन्सिडर्ड ॲज मोर सेफर. ट्रेन हे म्हणजे सगळ्यात तसं सेफ मानलं जातं. आता एनी टाईम इन डेली लाईफ एक्झाम्पल घ्या, मला जर इथून रत्नागिरीतून मला मुंबईला जायचं आहे, सो मी आधी प्रेफर काय करेन, मी ट्रेनची तिकीट्स मला अवेलेबल होतात का ते मी आधी बघेन फर्स्टली. बिकॉज ट्रेन हा काय आहे, सेफर आहे. मी शॉर्ट टाईममध्ये तिथे पोचेन अँड इट्स म्हणजे सेफर रूट आहे तो ट्रेन म्हणजे, बरोबर. अँड इट इज चीपर ऑल्सो. ट्रेनचं तिकीट आहे हे ऑब्वियसली मला एखाद्या म्हणजे ट्रॅव्हल्सने मी गेले, कुठच्या नॅशनल ट्रॅव्हल्सने गेले, सो तर मग ट्रेनचं तिकीट आहे हे मला ऑब्वियसली आधी काय पडेल, कमी पडेल ॲज कम्पेअर टू द बसेस, किंवा मी प्रायव्हेट गाडी करून गेले. सो ट्रेनचं तिकीट हे मला काय पडेल, कमी पडेल. अंडरस्टूड. सो इट्स अ ट्रेन जी आहे इट्स अ चीपर फॉर बल्की गुड्स टू बी कॅरीड ओव्हर लॉंग डिस्टन्स. आता गुजरात सुरतमध्ये काय होतात, क्लॉथिंगचं मोठा बिझनेस आहे तिथे सुरतमध्ये, क्लॉथ टेक्स्टाईल इंडस्ट्री आहेत तिथे. सो सुरतवरून जर एखाद्या व्यापारीने साड्यांची ऑर्डर दिली आहे, सो सुरतवरून त्याच्या ज्या साड्या आहेत ते काय होतील, ट्रेनने कुठे येतील, रत्नागिरीला येतील. ओके. सो मग त्या रत्नागिरीतून तो व्यापारी काय घेईल. सो मग ट्रेन जी आहे ती काय आहे, इट्स अ चीपर फॉर बल्की गुड्स. देन गुड्स ज्या आहेत त्या काय असतात, सेफर असतात ट्रेन ट्रान्सपोर्टमध्ये. द गुड्स आर सेफर दॅन इन रेड ट्रान्सपोर्ट सिन्स दे आर कॅरीड इन कवर्ड वॅगन्स अँड नॉट इन मेक शिफ्ट अरेंजमेंट्स लाईक इन रोड ट्रान्सपोर्ट. आता कव्हर्ड वॅगन्स म्हणजे काय की रेल्वेचे जे आता काही ट्रेन माहीत आहेत ना तुम्हाला, मालगाड्या बोलतात त्याला. मालगाड्या ज्या असतात त्या माल वाहतूक करतात ज्या ट्रेन तुम्ही बघितल्या असतील, म्हणजे पूर्ण त्या क्लोज असतात. ओके. एकच त्याला फक्त काय असतो, दरवाजा असतो. सो ते पूर्ण त्याच्यामध्ये माल भरलेला असतो, मालगाड्या बोलतात त्याला. सो ह्या ज्या मालगाड्या ज्या आहेत ना त्या म्हणजे सेफर असतात, पूर्ण त्यांच्यामध्ये व्यवस्थित सामान हे पॅक केलेलं असतं. रोड ट्रान्सपोर्टपेक्षा ते काय असतं, सेफर असतं. आणि ह्या ज्या ट्रेन आहेत त्या म्हणजे ओव्हरऑल ज्या सगळ्याच ट्रेन आहेत त्या रेल्वे आर ऑलवेज इन द कंट्रोल ऑफ गव्हर्मेंटच्या कंट्रोलमध्ये येतात. सो दॅट ह्याच्यामध्ये काय असते, रिस्क फॅक्टर आर लेस, म्हणजे धोके जे असतात ह्याच्यामध्ये ते काय असतात, कमीच असतात. सिन्स द रेल्वेज आर गव्हर्मेंट कंट्रोल, सो द फ्रीट्स आर लेस. फ्रीट्स म्हणजे काय, रिस्क. ओके. जे धोके जे असतात ते काय असतात, ह्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टमध्ये कमी असतात. अंडरस्टूड. दिस इज अबाउट द ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट मीन्स व्हॉट? Transport means it is the process of carrying goods and persons from one place to another place. Understood. The next आहे ते इट्स वेअरहाऊसिंग. आता वेअरहाऊसिंग म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल मी एका कंपनीमध्ये काम करते. ओके. माझाच्या कंपनीमध्ये समजा मी काम करते. जर आता माझाच्या कंपनीमध्ये मी काम करते तर आता मार्केटची रिक्वायरमेंट, फॉर एक्झाम्पल मार्केटची रिक्वायरमेंट आहे 1000 बॉटलची, बरोबर, माझाच्या 1000 बॉटलची. जर आता माझ्या कंपनीने काय केलं, 1000च्या ऐवजी 2000 बॉटल बनवल्या. आता म्हणजे आत्ता प्रेझेंटला रिक्वायरमेंट आहे 1000 बॉटलची, बट इन फ्युचर त्याची अजून रिक्वायरमेंट वाढणार आहे ना. इन फ्युचर ते अजून लोकांना लागणार आहे, मार्केटमध्ये त्याची रिक्वायरमेंट आहे. सो माझ्या कंपनीने काय केलं, 2000 बॉटल बनवल्या. सो मग आता 2000 बॉटल बनवल्या, सो माझ्या कंपनीकडे प्रश्न आला की आता ह्या 2000 बॉटल बनवल्यात. ओके. पण आत्ता सध्या तरी मार्केटमध्ये नको आहे, 1-3 महिन्यानंतर ह्या मार्केटमध्ये लागतील. सो मग त्याच्यासाठी काय करेल, त्याच्यासाठी काय आहे तर मग आता ह्या ठेवायच्या कुठे. सो दॅट फॅसिलिटी इज प्रोव्हाइडेड बाय द वेअरहाऊस.
warehouses provided that facility means storage. ओके, तर स्टोरेज म्हणजे काय इज स्टोरेज इज अ प्रोसेस ऑफ कीपिंग, होल्डिंग अँड प्रिझर्विंग द गुड्स विच आर टू बी यूज ॲट अ लॅटर स्टेज. आलं लक्षामध्ये, म्हणजे जे नंतर लागणार आहे त्या माझाच्या बॉटल मार्केटमध्ये, बरोबर. सो this storage facility is warehousing facility is provided. Okay, so when this process is done at a large scale and in specialized manner, it is known as warehousing. त्याला काय बोलतात, warehousing बोलतात. हे जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आणि सिस्टमॅटिक वेने जेव्हा केलं जातं प्रॉपर अरेंजमेंट करून, त्याला काय बोलतात, वेअरहाऊसिंग असं बोलतात. सो आता स्टोरेज म्हणजे जे आहे ना ते काय करतात, तर टाईमचा जो प्रॉब्लेम आहे ट्रेडमध्ये जे येतो, बिकॉज कन्झ्युमर्सना कधी पण लागू शकतात ना त्या गोष्टी, कोणालाही म्हणजे कधीही लागू शकतात त्या ज्या काही गुड्स आहेत त्या. सो वेअरहाऊसिंग काय करतात, रिमूव्ज द हिंड्रन्स ऑफ टाईम इन ट्रेड बाय स्टोरिंग द गुड्स विच मे बी सप्लाइड टू द कन्झ्युमर्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड. म्हणजे कस्टमर्सना जेव्हा केव्हा लागेल ते त्याप्रमाणे काय केलं जातं, काय केलं जातं, स्टोअर करून ठेवले जातात. आता आपलं हे जे असतात ना माझा वगैरे आणि आहे, त्याच्यानंतर आमरस वगैरे जे असतात, बरोबर. सो ह्या काय करतात, ते स्टोअर केलेले असतात. आता आमरस कधी तुम्ही गेलात कुठच्या एखाद्या शॉपमध्ये, सो तुम्ही आमरस मागितला तर तो लगेच भेटतो तुम्हाला. सो मग ते काय केलं जातं, आमरस वगैरे ते जे फूड आहे ना त्याच्यावर प्रिझर्वेटिव्ज वगैरे ॲड करून ते आता म्हणजे थ्रू आउट द इयर काय केलेले असतात, स्टोअर केलेले असतात. सो दिस इज अबाउट द स्टोरेज. सो वेअरहाऊसेस दीज आर द प्लेसेस वेअर गुड्स आर स्टोअर्ड, की जिथे काय केलं जातं, ते गुड्स आहे ते स्टोअर केले जातात प्रॉपर स्टोरेज कंडिशनमध्ये, की जेव्हा लोकांना गरज असेल तेव्हा त्यांना त्याचा सप्लाय आहे तो काय झाला पाहिजे, मिळाला पाहिजे, तेव्हा तो सप्लाय त्यांना मिळाला पाहिजे. म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत, ह्युमन वॉन्ट्स मेन हे काय असतो कॉमर्सचा, की ह्युमन वॉन्ट्स शुड सॅटिस्फाय, आणि ऑब्वियसली अर्निंग प्रॉफिट भेटणारच असतं, पण ह्युमन वॉन्ट्स काय झाले पाहिजेत, सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. सो त्याच्यासाठी काय केलं जातं, स्टोरेज आहे हे केलं जातं. त्याच्यानंतर आय सेड देर आर 3 टाईप्स ऑफ वेअरहाऊसेस. स्टोरेज फॅसिलिटी प्रोव्हाइड काय करते, 3 टाईपचे वेअरहाऊसेस आहेत ते प्रोव्हाइड करते म्हणजे स्टोरेज. आता त्याच्यातला फर्स्ट आहे तो प्रायव्हेट वेअरहाऊसेस आहे. तर प्रायव्हेट म्हणजे काय, तर खाजगी वेअरहाऊसेस बोलतात त्याला. सो म्हणजे जे कोणी मोठ्या प्रमाणात बिझनेस करतात, बिझनेसमन्स असतील किंवा होलसेलर्स जे असतील ते वापरतात स्टोअर हाऊसेस. फॉर एक्झाम्पल, जर एखादा माझाचा कोणी हे आहे, माझा कंपनीचं जर कोणी रत्नागिरीमध्ये कोण आहे, स्टॉकिस्ट आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, सो त्याला त्या माझाचे 100 बॉक्सेस ठेवायचे आहेत, तर तो काय करेल, तो अशा प्रकारच्या म्हणजे स्वतःच्या प्रायव्हेट वेअरहाऊसेसमध्ये त्याचा स्टॉक आहे तो काय करेल, ठेवेल. सो दीज आर प्रायव्हेट वेअरहाऊसेस, दीज आर ऑपरेटेड बाय बिग बिझनेसमन्स, बिझनेस कन्सर्न्स और होलसेलर्स फॉर स्टोरेज ऑफ देअर ओन स्टॉक. त्याचा स्टॉक हे करण्यासाठी तो काय करेल, ठेवून देईल. त्याच्यानंतर पब्लिक वेअरहाऊसेस म्हणजे काय असतात, तर ते बिझनेस फर्म्स आहेत ते ऑपरेट करतात, आणि जनरल पब्लिक म्हणजे काही त्यांचे जे काही चार्जेस असतील ना ते पे करायचे, आणि तिथे जो काही आपला माल आहे तो काय करायचा, ठेवायचा. ओव्हरऑल सगळ्यांसाठी येतं हे, रिटेलर, होलसेलर्ससाठी, हे सगळ्यांसाठी येतात पब्लिक वेअरहाऊसेस असतात ते. दीज आर ऑपरेटेड बाय बिझनेस फर्म्स विच प्रोव्हाइड स्टोरेज फॅसिलिटी टू द जनरल पब्लिक, आणि बाय पेईंग फॉर अ सर्टन चार्जेस. काय जे त्यांचे चार्जेस असतील, सपोज आता एका महिन्यासाठी ठेवायचं आहे, 3 महिन्यासाठी ठेवायचं आहे, सो तेवढ्या पिरियडचा जो काय त्यांचा चार्ज असेल, म्हणजे जे काही भाडं वगैरे असेल ते काय करायचं, ते पे करायचं त्यांना, आणि आपल्या ज्या काय आहेत वस्तू आहेत त्या काय करायच्या, तिथे ठेवायच्या. त्यांना पब्लिक वेअरहाऊस बोलतात. नेक्स्ट आहे तो बॉन्डेड वेअरहाऊसेस. दीज आर म्हणजे काय, तर ज्या गोष्टी इंडियामध्ये इम्पोर्ट होतात, म्हणजे ज्या काही आहेत, आता इंडियामध्ये इम्पोर्ट जनरली हे जे आहे ना, पेट्रोलियम, कच्चं तेल आहे, क्रूड ऑइल आहे, पेट्रोलियम जे काही आहेत, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, ते सगळे बाहेरच्या देशातून इंडियामध्ये येतात.
आणि त्याच्यावरती ना इम्पोर्ट ड्युटीज असतात, त्या म्हणजे टॅक्स असतो त्याच्यावरती. जे इम्पोर्टेड गुड जे बोलतो ना आपण, इट्स आर इम्पोर्टेड गुड्स आहे, हे इम्पोर्टेड परफ्यूम आहे, सो त्याच्यावरती काय असतो, ती कस्टम ड्युटी बोलतात त्याला. त्याच्यावरती काय असतो, तो टॅक्स असतो जे बाहेरच्या देशातून इंडियामध्ये येतं त्याच्यावरती. त्याला त्याच्या जे म्हणजे हे असतं ना, जर इम्पोर्ट करायचं असेल, जर बाहेरच्या देशातून आपल्या देशात ते आणायचं असेल आणि ते विकायचं असेल, तर त्याला लिगल फॉर्मॅलिटीज खूप पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे कागदोपत्री जे काय डॉक्युमेंट्स वगैरे जी प्रोसिजर असते ना, ही लॉंग असते, ह्याची खूप डॉक्युमेंट प्रोसिजर लेंदी असते ह्या सगळ्या बॉन्डेड म्हणजे इम्पोर्टेड प्रॉडक्ट्स जे येतात त्याच्यासाठी. सो मग बॉन्डेड वेअरहाऊसेस म्हणजे काय, आर लायसन्स टू ॲक्सेप्ट इम्पोर्टेड गुड्स फॉर स्टोरेज अंटिल द पेमेंट ऑफ कस्टम ड्युटीज आर मेड. दीज आर सिच्युएटेड ॲट पोर्ट्स. म्हणजे जिथे काय, पोर्ट्स म्हणजे जिथे मोठ्या ठिकाणी, म्हणजे मुंबई, नागपूर वगैरे, दिल्ली, जिथे काय आहेत एअरपोर्ट्स आहेत, सो त्या ठिकाणी हे बॉन्डेड वेअरहाऊसेस असतात, की तिथे इम्पोर्टेड गुड्स जे आहेत, म्हणजे बाहेरच्या देशातून जे काही येतं इंडियामध्ये, ते तिथे काय केलं जातं, स्टोअर केलं जातं, की जो पण, आणि त्याच्यानंतर त्याचा जो टॅक्स आहे तो मग टॅक्स भरल्यानंतर ते म्हणजे जिथे डिस्ट्रीब्युशन होतं त्याचं पुढे कुठे गरज असेल तिथे. सो त्याला लिगल रिक्वायरमेंट्स खूप असतात आणि त्याला काय लागतं, सेपरेट लायसन असं लागतं बॉन्डेड वेअरहाऊसेससाठी. ते एक सेपरेट लायसन लागतं त्याच्यासाठी, आणि ते मोठ्या ठिकाणी असतात, म्हणजे पोर्ट वगैरे जिथे असेल ना तिथे असतात ही बॉन्डेड वेअरहाऊस. देन हे काय झालं, हे टाईप्स होते वेअरहाऊसेसचे, प्रायव्हेट, पब्लिक आणि बॉन्डेड वेअरहाऊसेस. देन नेक्स्ट आहे ते स्टोरेज. आता नेसेसरी का आहे, आता आपण ह्या गुड स्टोअर करून ठेवतो. मी तुम्हाला सांगितलं 1000 बॉटलची गरज होती, पण 2000 बॉटल बनवल्या. म्हणजे आत्ता जरी 1000, पण इन फ्युचर आफ्टर एक 3-4 महिन्याने म्हणजे लागणारच आहेत ना त्या. सो त्याच्यासाठी मग काय केलं, बनवून त्या काय केलं, स्टोअर करून ठेवल्या, की जेणेकरून नंतर मग पुढे काय येणार नाही, त्याचं शॉर्टेज येणार नाही मार्केटमध्ये. सो ही मेन एक गरज झाली. त्याच्यानंतर आता इथे फर्स्ट काय म्हटलं, टू मेंटेन स्टॅबिलिटी इन प्राइसेस. आता काही ज्या गुड्स असतात ना त्यांचे म्हणजे किमती काय असतात, बदलत असतात. आता जर एखादं टॅबलेटचं तुम्ही उदाहरण घ्या, मेडिसिन्सचं. सो आता जर आज त्याची प्राईज आहे ना, जर 50 रुपये असेल, तर एक आफ्टर एक म्हणजे काही दिवसांनी म्हणा किंवा काही महिन्यांनी म्हणा, ती जर 55 रुपीज प्राईज झाली, ओके सर, तर काय होतं, थोडा पेशंटचा म्हणजे काही काही कस्टमर्स असतात ना म्हणजे ओल्ड जनरेशन्समधले, सो त्यांचा व्ह्यू चेंज होतो. म्हणजे प्राईज जर इन्क्रीज झाली वगैरे, थोडं त्यांची सायकॉलॉजी असते ती. सो अशा म्हणजे काय काय वेळेला काय जर केलं आपण, स्टोअर करून ठेवलं, म्हणजे त्याचा स्टॉक ठेवला एखाद्या टॅबलेटचा, पण तो स्टॉक ठेवताना कसा मेंटेन करायचा, की म्हणजे लॉंग एक्सपायरी असलेला स्टॉक आहे तो काय करायचा, आपण मेंटेन करायचा. बिकॉज जर नियर एक्सपायरी वगैरे आली तर मग काय होतं, लॉस होणार आपला वगैरे. सो जर त्याचं हे काय असलं पाहिजे, लॉंग हे असलेला काय करायचं, स्टॉक आहे तो मेंटेन करायचा. लॉंग एक्सपायरी असेल तो स्टॉक आहे तो मेंटेन करायचा. सो दॅट टू मेंटेन स्टॅबिलिटी इन प्राइसेस. देन टू एन्श्युअर द अवेलेबिलिटी ऑफ गुड्स थ्रू आउट द इयर. म्हणजे त्याचा सप्लाय म्हणजे शॉर्ट पडता कामा नाही. हे आता मी तुम्हाला म्हटलं ना, जसं की हे आहे माझा आहे किंवा आपलं मँगो आमरस वगैरे आहे. सो मग थ्रू आउट द इयर ह्या गोष्टी काय भेटतात आपल्याला मार्केटमध्ये. सो त्याचं जर प्रॉपर स्टोरेज असं केलेलं असेल ना, तर मग काय भेटतात, थ्रू आउट द इयर ह्या गोष्टी भेटतात. सो टू मेंटेन द अवेलेबिलिटी ऑफ गुड्स थ्रू आउट द इयर, अवेलेबल असतं ते कधीही मार्केटमध्ये. त्याच्यानंतर काय असतं, तर म्हणजे काही जे असतात ना, पर्टिक्युलर सीझनमध्ये काही प्रॉडक्ट आहेत ते बनतात, किंवा काही ड्रग्ज असतील त्या पर्टिक्युलर सीझनमध्ये काय केल्या जातात, यूज केल्या जातात. आता मोस्ट ऑफ द जे ह्या असतात ना, अँटी कोल्ड टॅबलेट वगैरे, डी कोल्ड टोटल अँड ऑल. आता ओव्हरऑल म्हणजे सर्दी ताप वगैरे जे आहे ना, त्याचा हा जो सीझन आहे आता जो रनिंग मीन्स रेनी सीझन आहे ना, तर रेनी सीझनमध्ये मोस्ट ऑफ द पेशंट्स असतात सर्दीचे, तापाचे,
असे ह्या रेनी सीझनमध्ये मोस्ट ऑफ द असतात पेशंट. सो त्यावेळी मग डीप कोल्ड टॅबलेट, नो कोल्ड असेल किंवा बऱ्याच आहेत चेस्ट ऑन कोल्ड. सो ह्या सीझनमध्ये ह्या टॅबलेट्स आहेत ना खूप विकल्या जातात. सो मग त्याचं प्रोडक्ट पण काय आहे तर अवेलेबिलिटी थ्रू आउट द इयर असली पाहिजे. लोकांना काय फक्त सर्दी पावसाळ्यातच होईल का असं नाही, कधीही वर्षभरात लोकांना सर्दी होते, खोकला येतो, ताप येतो. सो त्या टाईमला ती मेडिसिन्स जी आहेत ती अवेलेबल असली पाहिजेत. सो इट्स म्हणजे हे म्हटलं इथे, इन स्पाईट ऑफ द फॅक्ट दॅट सेम इज प्रोड्यूस ओनली ड्युरिंग अ पर्टिक्युलर सीझन, बट त्याची अवेलेबिलिटी आहे ही थ्रू आउट द इयर काय झालं पाहिजे, असली पाहिजे. देन टू एन्श्युअर कंटिन्युअस अवेलेबिलिटी ऑफ गुड्स इन द मार्केट, इट्स प्रॉपर स्टोरेज इज इसेन्शियल. म्हणजे ते आता अप्सराची पेन्सिल आहे, बरोबर, अप्सराची पेन्सिल आहे, तर आता मी समजा अप्सरा पेन्सिलचं माझं दुकान आहे, एक स्टेशनरीचं दुकान आहे, बरोबर. मी अप्सरा पेन्सिलचं काय केलं, फक्त काय आणल्या मी, एकच बॉक्स आणला, बरोबर. एक बॉक्स आणला छोटासा, तिथून म्हणजे ऑर्डर केली, माझ्या होलसेलर होता रत्नागिरीतला. सो आत्ता मला रिक्वायरमेंट कितीची होती, 20 मला पेन्सिल हव्या होत्या, बरोबर. पण जरी आत्ता मला 20 हव्यात, बरोबर, 20 कस्टमर येणार आहेत माझ्याकडे ती पेन्सिल न्यायला, पण इन फ्युचर अजून भरपूर कस्टमर येतील ना ती पेन्सिल न्यायला. फक्त 20 असे तेवढेच नाही, 60 पण येतील, 100 पण येतील. सो दॅट मी काय केलं पाहिजे, ते अप्सराच्या पेन्सिल आहेत त्याचे एक बॉक्स आणण्याऐवजी मी त्याचे 8 बॉक्स आणले पाहिजेत, की जेणेकरून त्या पेन्सिलचा साठा जो आहे तो माझ्याकडे राहील आणि जेव्हा केव्हा कस्टमर मागतील तेव्हा त्यांना मी ती पेन्सिल आहे ती विकू शकेन. सो टू एन्श्युअर कंटिन्युअस अवेलेबिलिटी ऑफ गुड्स इन मार्केट, इट्स प्रॉपर स्टोरेज इज इसेन्शियल. आलं लक्षामध्ये. देन नेक्स्ट गुड्स ज्या आहेत आता सर्टन गुड्स सच एज ड्रग्स, केमिकल्स आर रिक्वायर्ड टू बी स्टोअर्ड और प्रिव्हेंट देअर प्रॉपरली डिस्ट्रक्शन और डॅमेज. आता मी तुम्हाला म्हटलं ना, काही ड्रग्ज आहेत ते काय होतात, डिटोरिएट होतात. इन्सुलिनची जी प्रिपरेशन्स आहेत ते फ्रीजमध्ये प्रॉपरली काय करावे लागतात, स्टोरेज करावी लागतात. सो अशा कंडिशनमध्ये हे जे काही असे सेन्सिटिव्ह, सम ड्रग्ज आर सेन्सिटिव्ह, काही ड्रग्ज हे सेन्सिटिव्ह असतात. आता आपल्या फार्मा फील्डमध्ये स्टोरेज इज मोस्ट इम्पॉर्टंट, बिकॉज आता तुम्ही काही जरी बघितलं तर तिथे लिहिलेलं असतं सिरपच्या बॉटलवर स्टोअर इन कूल प्लेस, स्टोअर इन कूल अँड ड्राय प्लेस, स्टोअर इन अवे फ्रॉम सनलाईट. म्हणजे सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये मेडिसिन्स, एखादं सिरप वगैरे असेल तर ते येता कामा नाही आहे. सो अशा प्रकारे काय करावं लागतं, त्याचं प्रॉपर स्टोरेज आहे ते करावं लागतं. दिस इज अबाउट द स्टोरेज. आता स्टोरेज नेसेसरी टू वॉट, फर्स्ट टू मेंटेन स्टॅबिलिटी इन प्राइसेस, देन to ensure availability of goods throughout the year in spite of the fact that same is produced only during a particular season. म्हणजे पूर्ण ते अवेलेबल राहिलं पाहिजे. जसं मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, आमरस वगैरे आहे, सो मग ते पूर्णपणे अवेलेबल असतात. त्याच्यानंतर टू एन्श्युअर कंटिन्युअस अवेलेबिलिटी ऑफ गुड्स इन द मार्केट, इट्स प्रॉपर स्टोरेज इज इसेन्शियल. देन सर्टन गुड्स जे आहेत, ड्रग्स, केमिकल्स, they are required to be stored to prevent their properly destruction or damage. त्यांचं डॅमेज वगैरे काही होता कामा नये. सो त्यामुळे ते काय करावे लागतात, प्रॉपरली त्यांचं स्टोरेज आहे ते करावं लागतं. अंडरस्टूड. दीज आर अबाउट द ट्रान्सपोर्ट अँड वेअरहाऊस. हे आपण ट्रान्सपोर्ट आणि वेअरहाऊसमध्ये बघितलं. सो ट्रान्सपोर्ट रिमूव्ह काय करतं, हिंड्रन्स ऑफ प्लेसेस, म्हणजे जो काही अडथळा येतो एका जागेवरून, म्हणजे जिथे कुठे गुड प्रोड्यूस होतात, जिथे त्यांचा कारखाना आहे, त्या कारखान्यातून सगळ्या रिटेलर्सना, होलसेलर्सना हे जे त्या ज्या गुड्स आहेत त्या व्हेकलने प्रोव्हाइड करण्याचं काम आहे ते कोण करतं, ट्रान्सपोर्ट करतं. अंडरस्टूड. सो काही लोकांचे मोठे बिझनेस असतात, हे ट्रान्सपोर्टचे मोठे खूप बिझनेस असतात त्यांचे, असे ट्रान्सपोर्ट ऑफिसेस वगैरे असतात, ट्रान्सपोर्टचे मोठे बिझनेस असतात. देन वी हॅड स्टडीड रेल आहे, इट्स सेफर मोड ऑफ द ट्रान्सपोर्ट. ट्रेन्स आहेत, हा सेफर मोड आहे ट्रान्सपोर्टचा. देन वेअरहाऊसेस म्हणजे काय तर स्टोरेज, प्रॉपरली त्या जे काही गुड्स आहेत त्या काय कराव्या लागतात, स्टोअर कराव्या लागतात. सो दॅट प्रॉपर स्टोरेज इज
necessary because for proper storage necessary for wholesalers as well as for retailers for regular supply to the consumer. So proper storage is necessary. त्याच्यानंतर आपण त्याच्यात काय बघितलं, त्या 3 प्रकारचे वेअरहाऊसेस असतात, प्रायव्हेट, पब्लिक, बॉन्डेड. अँड नेक्स्ट वी विल सी द स्टोरेज ऑफ गुड्स नेसेसरी ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. जी काही रिझन्स आहेत ती आपण बघितली वेअरहाऊस या टॉपिकमध्ये. ओके, सो हे आपण 2 फंक्शन्स बघितली. सो नेक्स्ट लेक्चरला आपण फ्रॉम बँकिंग फंक्शन आहे, नेक्स्ट ह्याला बँकिंग, देन इन्शुरन्स, बँकिंग, इन्शुरन्स, पॅकेजिंग, ॲडव्हर्टायझिंग, हे आपण नेक्स्ट लेक्चरला ही जी फंक्शन्स आहेत ती स्टेप बाय स्टेप इन डिटेल बघणार आहोत. बिकॉज हे जे आहेत ना, दीज आर द फंक्शन्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे प्रत्येकावर सिंगल पण इथे नोट येऊ शकते, एखादा ट्रान्सपोर्ट पॉईंट आहे त्याच्यावर पण नोट येऊ शकते. बिकॉज तुम्हाला इन एक्झाम विचारतील डेफिनेशन ऑफ ट्रेड अँड एनलिस्ट ट्रेड, एक्सप्लेन एनी वन, किंवा एक्सप्लेन असं पण येऊ शकतं डिरेक्टली, राईट अ नोट ऑन ट्रान्सपोर्ट, राईट नोट ऑन वेअर हाऊसिंग, असंही तुम्हाला क्वेश्चन काय असतो येऊ शकतो. ओके, वी विल स्टॉप ओव्हर हिअर. जर काही डिफिकल्टी असेल लेक्चरमध्ये तर आस्क without any hesitation. Listen this lecture carefully because some students are not getting the concept, so I started to teach this you again. Okay, so listen this carefully. Okay, we will stop over here. Thank you. Happy learning.